धनराजजी, मला हे विचारायचं आहे की ग्रामीण जर पाहिलं तर ग्रामीणमध्ये अजूनही नवीन इंडस्ट्रीज किंवा नवीन फॅक्टऱ्या पाहायला नाही मिळतात. इथल्या युवकांना रोजगार नाही मिळत. काय कारण मानता इथलं की बा इथे फॅक्टऱ्या आणि इंडस्ट्रीज नवीन येत नाही? काय रिझन वाटते तुम्हाला? इथं म्हणजे दळणवळणाचे साधनं कमी आहे. नवीन फॅक्टऱ्या येतील का असं वाटते का ग्रामीणमध्ये? येथील जेव्हा इथं काही जाण्या येण्याचे साधनं बनन, काही नवीन असं कोणते प्रोग्रामची आखणी होईल तेव्हा काही बनन, नाही तर असं कसं एकदम बनवून नाही शकत. इथे ज्या महिला आहे, इथले जे युवा वर्ग आहे, यांना रोजगार अजूनही त्या प्रमाणात उपलब्ध नाही आहे. याचं कारण काय वाटते तुम्हाला? का बरं? म्हणजे बीजेपीची गव्हर्नमेंट सेंटरमध्ये आहे, बीजेपीची गव्हर्नमेंट स्टेटमध्ये आहे, तर आता बीजेपीच्या कार्यकाळात रोजगार मिळेल का ग्रामीण लोकांना? नाही तसं वगैरे बीजेपी काँग्रेस याचं काही हे नाही म्हणा, परंतु ग्रामीणमध्ये रोजगाराची कमी म्हणजे आता शेत्या बित्या विकल्या लोकांनी, प्लॉटवर टाकले डेव्हलपर्सनं, त्याच्यामुळं रोजगार कमी आहे. नाही तर मुख्य व्यवसाय या लोकांचा शेतीच होता ना. शेती कमी असल्यामुळं रोजगार जास्त झाला. सर्वच लोक बेरोजगारी झाले. आणि मूळ म्हणजे आता जसं काही फॅक्टऱ्या नाही, काही नाही, त्याच्यामुळं रोजगार कमी आहे. फॅक्टऱ्या यायला का बरं नाही पण आपल्या ग्रामीणमध्ये का बरं फॅक्टऱ्या यायला नाही पाहत? कारण हा जो एरिया विकसित नाही आहे ना, त्याच्यामुळं विकास कमी आहे. 20 किलोमीटर गाव असून नागपूरच्या जवळ येण्या जाण्याचं साधन नाही आहे. मुलं शिकायला साधन नाही. इथं बसेसची व्यवस्था नाही, रोड रस्ते खराब आहे. त्याच्यामुळं अंबाडरेजी, वेगळा विदर्भ होईल असं वाटते का तुम्हाला? वेगळा विदर्भ आता होईल किंवा नाही हे आता ते त्यांच्यावर अवलंबून आहे. बा आपण का सांगणार आहे? त्याच्यात आपल्याला तर व्हायला पाहिजे असं वाटते. ठीक आहे. अंबाडरेजी, एक प्रश्न विचारतो की तुम्ही इथले सरपंच आहे, गावाच्या विकासाचं तुमचं मुख्य फोकस काय राहणार आहे? गावाचा मुख्य फोकस म्हटलं तर रस्ते, दवाखाना आणि बसेसची सोय. तुमच्या कार्यकाळात मिळून राहिली आहे का आता? बसेसची सोयच नाही ना. रस्ते खराब असल्यामुळे बसेस येत नाहीत पर्यंत. मुली शिकायचे तर घरी बसून आहे, 7 वर्गापर्यंत शिकतात. बस झालं.